नमस्कार मित्रांनो, राजकारणासाठी आजचे राजकारणी तरुणांचा, बेरोजगारांचा आणि जनतेचा गैरवापर करतात आणि महत्त्वाच्या मुद्द्यावरून चुकीच्या मुद्द्यांकडे घेऊन जातात. लोकांचे रोजीरोटीचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न, शेतीमालाचे भाव या सगळ्या समस्यांपासून दूर नेण्यासाठी काहीतरी धर्म, जाती, पंथ याच्या नावावर काहीतरी नवीन प्रश्न लोकांच्या समोर उभे करतात आणि खऱ्या प्रश्नांपासून लोकांना ते विचलित करीत असतात. आणि याच आशयाची एक कविता आपणासमोर मी सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे, सांगा शहाणे कधी व्हायचे. ते रोजीरोटीच्या प्रश्नावरून आपल्याला विचलित करतील. ते रोजीरोटीच्या प्रश्नावरून आपल्याला विचलित करतील. इतिहासातल्या कबरी खोदायला भाग पाडतील. इतिहासातल्या कबरी खोदायला भाग पाडतील. तुम्ही रोजगार मागायला पुढे याल. तुम्ही रोजगार मागायला पुढे याल, ते तुम्हाला सुवर्ण भूतकाळ सांगतील. तुम्ही रोजगार मागायला पुढे याल, ते तुम्हाला सुवर्ण भूतकाळ सांगतील. तुम्ही जिवंतपणी सुखाचे दिवस मागाल. तुम्ही जिवंतपणी सुखाचे दिवस मागाल, ते मृत्यूनंतर मिळणाऱ्या मोक्षाच्या गप्पा मारतील. तुम्ही जिवंतपणी सुखाचे दिवस मागाल, ते तुम्हाला मृत्यूनंतर मिळणाऱ्या सुखाच्या गप्पा मारतील. सांगा तुम्ही शहाणे कधी व्हायचे. सांगा तुम्ही शहाणे कधी व्हायचे. तुम्ही माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागाल. तुम्ही माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागाल, ते तुम्हाला धर्माच्या नावाखाली डोकी फोडायला सांगतील. तुम्ही माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागाल, ते तुम्हाला धर्माच्या नावाखाली डोकी फोडायला सांगतील. तुम्ही शेतीला पाणी आणि मालाला योग्य बाजारपेठ आणि भाव मागाल. तुम्ही शेतीला पाणी आणि मालाला योग्य बाजारपेठ आणि भाव मागाल, ते तुम्हाला फुटकळ भिकेच्या योजना तुमच्या पदरात टाकतील. ते भिकेच्या फुटकळ योजना तुमच्या पदरात टाकतील. सांगा आपण शहाणे कधी व्हायचे. सांगा आपण शहाणे कधी व्हायचे. धन्यवाद.